सामान्य नागरिक कानून एक देश का चुनाव 70 वर्ष से अधिक उम्र में प्रत्येक नागरिक के लिए मुफ्त स्वास्थ्य सेवा 3 करोड़ महिलाओं सहित देश के सभी महिलाओं को सशक्तिकरण, युवाओं को कौशल विकास, रोजगार उत्पादन नीति, गरीबों को सशक्त बनाने के लिए 5 साल तक मुफ्त अनाज, हर घर में पाइप से गैस कनेक्शन, 1 करोड़ घर बिना किसी गारंटी के मुफ्त और ऊर्जा ब्याज मुक्त ऋण योजना, महिलाओं और युवाओं को उद्योगों का प्रोत्साहन, किसानों की प्रति बस 6,000 रुपए की वित्तीय सहायता जैसे विभिन्न योजनाओं के माध्यम से देश को समृद्ध बनाना। यह कारगिल की तरह सिर्फ कागजी वादे नहीं बल्कि मोदी की गारंटी है, दावा क्षेत्रीय भाजपा प्रवक्ता प्रदीप पेशकार ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में किया। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय नेतृत्वाने भाजपचा जाहीरनामा म्हणजे त्यांना आम्ही संकल्प पत्र म्हणतो आणि एका अर्थाने ती मोदीची गॅरंटी आहे। तर अशा प्रकारचं संकल्प पत्र याचं प्रकाशन करण्यात आलं आणि जनतेपर्यंत जावं, त्याचा प्रत्येक घटकाचा विषय आणि त्या योजना ह्या जनतेपर्यंत जाव्यात यासाठी महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। प्रामुख्याने आपण पाहू तर 2047ला भारत एक विकसित राज्य असेल अशा प्रकारचं धोरण या संकल्पपत्रामधून दिसत आहे। जे संकल्पपत्र संकल्पित आहे ते ज्ञान या विषयासाठी गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी म्हणजे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे गरीब कल्याणच्या योजना असतील आणि युवकांसाठीचे विषय असतील अशा सर्व घटकांना समावेश करून संपूर्ण एकत्रित विकास व्हावा ह्या दृष्टीने आणि सक्षम भारत व्हावा या दृष्टीने संकल्पपत्र या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे। या संकल्पपत्राच्या अनुषंगाने आपण बघत असाल की किसानांसाठीच्या ज्या योजना केलेल्या आहेत त्या किसान सन्मान निधी असेल, पीक विम्यासारख्या सुविधा असतील, त्याचबरोबर हवामानाचा अंदाज येऊन त्याच्या आधीच त्याच्या प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टीने उपग्रहाची योजना असेल अशा करणारा पहिला हा राष्ट्रीय पक्ष आहे। त्याचबरोबर युवकांसाठी उपस्थितीसाठी बरेच कायदा करू आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी रोजगाराभिमुख अशा प्रकारचं संकल्पपत्र दिलेलं आहे। महिलांच्या विकासासाठी 1 कोटी महिलांना या ठिकाणी लखपती निधी बनवण्याचं काम या पुढील काळामध्ये होणार आहे। प्रथमतः हा फक्त निवडणुकीपुरता किंवा 5 वर्षांचा संकल्पपत्र नाही, तर 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र होईल याची मोदीची गॅरंटी आहे। अशा प्रकारचं हे संकल्पपत्र आणि मोदीची गॅरंटी आपल्यासमोर सादर केलेली आहे।